नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी ठाण्यातून समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी पती गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत आणि सासू श्यामा राऊत यांच्यासह 7 जणांवर शारीरिक, मानसिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील धक्कादायक खुलाशाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडून दिली आहे. तर घटना नक्की काय ते पुढे बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. 2017 मध्ये विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांच्याशी गिरिजा यांचा विवाह झाला होता. गिरिजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सासरच्या लोकांवर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांनुसार लग्न झाल्यापासून पती गीतेश त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होता. पतीची ही शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी राऊत कुटुंबाने थेट अघोरी कृत्यांचा आणि जादूटोण्याचा आधार घेतला. पीडितेचा छळ करत तिला जबरदस्तीने गोमूत्र प्राशन करायला लावले गेले. तसेच विविध बुवाबावांकडे नेऊन लिंबू, कात्रे आणि कोंबडीचा वापर करून अघोरी विधी करण्यात आले, असा धक्कादायक आरोप सुनेने केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी फिरोज बाबा नावाच्या एका मांत्रिकाला अटक देखील केली आहे. पीडितेच्या आईने आता थेट विनायक राऊत यांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान हे सर्व आरोप विनायक राऊत यांनी पूर्णपणे फेटाळून लावले. हा संपूर्ण प्रकार राजकीय षडयंत्र आणि पैशांच्या मागणीतून होत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. माझ्या कुटुंबावर लावण्यात आलेले सर्व आरोप 100% खोटे आणि कपोलकल्पित आहेत. गेल्या 3 वर्षापासून माझा मुलगा गीतेश आणि त्याची पत्नी वेगळे राहत आहेत. न्यायालयात त्यांची घटस्फोटाची केस सुरू आहे. मध्यस्थी दरम्यान त्यांनी आमच्याकडे 12 कोटी रुपयांची रक्कम, 3 BHK फ्लॅट आणि महागड्या गाडीची मागणी केली होती. आम्ही ती अवाजवी मागणी नाकारल्यामुळेच कौटुंबिक वादाचा सूड घेण्यासाठी 2018 ते 22 मधील काल्पनिक घटना सांगून आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.